या चिंचोली गावात तुम्ही निवडणुकीसाठी उभे आहात, काय सांगाल? या चिंचोली जिल्हा परिषद सर्कलला मी उभा आहे. पुढील ज्या काही सुखसुविधा आहे, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणी पुरवठा याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामं करण्यासाठी मी उभा आहे. आता काय प्रश्न तुम्हाला जनतेच्या या सर्कलमध्ये प्रचार करताना अनुभव? बऱ्याच अडचणी, अनेक अडचणी आहे. सिंचन आहे, रोड आहे, रस्ते आहे, आरोग्याचे, शिक्षणाचे बऱ्याच समस्या आहे. ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. बरं, निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले प्राधान्य कशाला द्या? मी महिला बचत गट, शिक्षण, आरोग्य याच्यासाठी काम करेन. स्वच्छता. बरं, आता सध्या निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये असं काय वाटतं की तुमचा विरोधक स्ट्रॉंग आहे असं लोक म्हणतात? नाही, माझ्या मते स्ट्रॉंग नाही वाटत. आमच्या मग आमदार संजयताई जाधव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याकडे असलेलं खातं याच्या माध्यमातून आम्हाला विकासाला चालना आहे. आमचा विरोधक स्ट्रॉंग नाही असं मला कत्ताही वाटत नाही. जनतेला काय सांगाल आता जनतेच्या हातात निवडणूक आहे? जनतेला मी एकच कळकळीची विनंती करतो, इकडं तिकडं मतदान करून वाया घालवू नका. तुम्ही धनुष्यबाणी निशाणी पाहून ह्याच निशाणीवरच मतदान करा आणि भरघोस मतांनी मला विजय करा. मी तुमचा कटिबद्ध आहे. 5 वर्षात तुम्ही सांगाल ते काम मी करीन. बरं, पुढचं आता तुम्ही जे काम करशाल तर कोणचं काम तुमच्या हातवर आहे? तर परत पाणी पुरवठा योजना आहे, स्वच्छता आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, गोरगरिबाची कामं आहे आणि खास करून महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून विविध कामं करण्याचे मी प्रयत्न करीन. आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणीसाठी ते काही अडचणी येते, ते काही निधी मिळाला नाही, त्यांच्यासाठी मी काम करीन. लाडक्या बहिणी समजा जर काही अडचणी असल्या समजा तर तुम्ही ते सॉल्व्ह करशाल? हो, एकनाथ शिंदे आमचे आमदार संजयताई जाधव यांच्या माध्यमातून आम्ही ते सॉल्व्ह करू. मला सर्वसामान्य शेतकऱ्यांची जाण आहे आणि त्यांचे विविध प्रश्न मी स्थानिक असल्यामुळं कोणाचाही प्रश्न राहू द्या, डीपी राहू द्या, काही अडीअडचणी राहू द्या, लाईटच्या असू द्या, मी 24 तास त्यांच्यासाठी उपलब्ध राहील. आणि मी शेतकऱ्याचा पुत्र असल्यामुळं मला त्यांची सगळी जाणीव आहे. मी आमदाराच्या माध्यमातून निधी आणून त्यांचं काही म्हणजे काम करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन आणि शेतकऱ्यासाठी 24 तास उपलब्ध राहणार आहे. मी काही अशी गाडीतून फिरणारा नाही आहे. गोरगरिबांसाठी माझे दरवाजे 24 घंटे उघडे राहतील आणि मी 24 घंटे चिंचोलीला स्थानिक आहे. मी काही बाहेरच्या व्यक्तीने काही आयात केला ना उमेदवार नाही. मतदानासाठी जनतेला काय म्हणतात? मतदानासाठी मी स्वयंभू स्वतः माझ्या पक्षाच्या वतीनं, माझ्या आमदार साहेबाच्या वतीनं आणि मुख्यमंत्र्यांच्या वतीनं एवढंच आवाहन करतो की तुम्ही धनुष्यबाणी निशिवणीवर भरघोस मतानं मला निवडून द्या. मी तुमचं 5 वर्ष बांधील राहील. आणि माझ्यासोबत पंचायत समिती गणात उभे असलेल्या अनुराधा संतोष जयस्वाल या आणि सविता जगन जंगले यांनाही भरघोस मताने निवडून द्या.